बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की आपण रंगीबेरंगी भाज्या खाल्ल्या पाहिजेत, पण भाज्या असतात हिरव्या. आता मेथीची भाजी, शेपूची भाजी, चवळीची भाजी घेतली, राजगिऱ्याची भाजी घेतली, हिरवीच असते. म्हणजे पालेभाज्या बघितल्या आपण तर त्या हिरव्याच असतात. आता आपण रंगीबेरंगी भाज्या खायच्या कशा? तर 2 भाज्या आहेत माझ्या ओळखीमध्ये तरी. एक म्हणजे लाल माठ जी आपण आता बनवतोय आणि दुसरी म्हणजे पोकळ्याची भाजी, जिला टाकळ्याची भाजी सुद्धा म्हटलं जातं. ती लाल पण असते आणि हिरवी पण असते. तर तिचे देठ असतात ना ते थोडेसे पोकळ असतात, म्हणून त्याला पोकळ्याची भाजी आमच्याकडे तरी म्हटली जाते. तर काय करायचं, लाल माठ छान साफ करून घ्यायचा, धुवून घ्यायचा, कांदा, मिरची आणि लसूण चिरून घ्यायचा, कढईमध्ये तेल घालायचं, लसूण, मिरची आणि कांदा घालायचा, परतून घ्यायचा. कांदा भाजेपर्यंत भाजीसुद्धा छान चिरून घ्यायची. नंतर भाजी त्याच्यामध्ये घालून मीठ घालून चांगली परतून घ्यायची. थोडंसं पाणी सुटतं त्याला, तर ते आटवून घ्यायचं. भाजी शिजली की त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजी तयार आहे. भाजी तयार झाली की झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा.